चला आज बनवूया एकदम झणझणीत असं मटणाचं कालवण। त्यासाठी सर्वात पहिले तर आपल्याला गॅसवर कुकर मांडायचं आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की तेजपत्ता टाकूया। त्यानंतर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय, थोडासा कढीपत्ता पण टाकला मी। आता इकडे बघा मी अर्धा किलो चिकन हे आपलं मटण घेतले आणि याला एकच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। मटणाला ना जास्त पाण्याने धुवायचं नसतं, फक्त एक पाण्याने धुवायचं। आणि एक टमाटर मी असं बारीक चिरून घेतले बघा, ते टाकायचे। तुम्हाला आवडत असेल तर टाका शिजताना, आता तुम्ही याला स्किप करू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आपल्याला। आता आपण ताट मांडले, बघा पाणी गरम झाले व्यवस्थित। आता खाली मटणाला पण भरपूर असं पाणी सुटले बघा। आता हेच पाणी आपल्याला याच्यात टाकायचे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता लावूया आपण, आणि मटण शिजायला थोडासा वेळ लागतो, तर याचे बघा झाकण लावून आपण, झाकण लावताना कधी पण शिट्टी काढून घ्यायची, झाकण लावायची आणि 4 शिट्ट्या करून घेऊया। त्यानंतर इथे मसाला बघू शकता तुम्ही, कांदा घेतले, त्याच्यात धने खसखस सगळं मसाले टाकून कांदा भाजून घेतलाय। त्यानंतर एक बेडगी मिरची आहे, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, हे मसाला आपण एकदम मस्त मिक्सरला बारीक करून घेऊया। इकडे बघू शकता आपलं मटण पण व्यवस्थित गाळ झालंय, 4 शिट्ट्या करून घेतल्या। त्यानंतर मी बघितलं खोलून, हे बघा बघू शकता एकदम व्यवस्थित गाळ झाले। खूप गरम आहे, हे व्यवस्थित एक टोप मांडलाय, टोपामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकले आपण, ते टाकायचे। वाटण आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घ्यायचे बघा। मोबाईल बंद पडला होता, याच्यात मी टाकले हळद, टाकली आपल्या घरगुती लाल तिखट आणि मटण मसाला टाकलाय। तर हे टाकलं तेव्हा व्हिडिओ बंद पडला, एवढंच टाकले मसाले, जास्त काही मसाले टाकायची गरज नाही। आपण गरम मसाले ते कांदा भाजले त्याच्यात टाकले, धने भरपूर ते टाकायचे याच्यामध्ये पूर्ण। मी थोडंसं पाणी असं कुकरमध्ये थोडं गरम केलं तर पाणी, आणि जास्त काही पातळ पण नाही बनवायची मला भाजी। त्याला तोपर्यंत आपण चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकायचं बघा, तर मीठ चेक करून टाका, कारण आता आपण वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकूया। तर तयार झालं आपलं हे बघा झणझणीत असं मटणाचं कालवण। विसरू नका